थायरॉईड ग्रंथी ही शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवते, जसे की चयापचय आणि वाढ. परंतु ज्या वेळेला ह्या ग्रंथीतनं कमी किंवा अधिक प्रमाणामध्ये हार्मोन तयार होतात, त्यावेळेला मात्र थायरॉईडचा आजार निर्माण होतो, जसे की हायपोथायरॉइडिझम. यामध्ये कमी प्रमाणामध्ये हार्मोन तयार होतात. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते, पर्यायी शरीराचे वजन वाढते. अशा व्यक्तींना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. यांची त्वचा फार कोरडी पडते. यांना सतत केस गळण्याची समस्या निर्माण होते. हे थोडी देखील थंडी सहन करू शकत नाही. यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची सूज दिसून येते. स्त्रियांमध्ये अनियमित मासिक पाळीच्या तक्रारी वाढतात. तर हे मानसिकदृष्ट्या फार उदासीन आणि विसराळू देखील असतात. काहींमध्ये अतिप्रमाणात जेव्हा हार्मोनचे प्रमाण तयार होत असते, म्हणजेच हायपरथायरॉइडिझम, अशा रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात भूक लागते. परंतु चयापचयाचा वेग वाढल्यामुळे अशांचे वजन फार कमी होत जाते. पर्यायी त्यांचे हृदयाचे ठोके हे अनियमित पडत असतात. यांना देखील फार प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत असतो. यांना अति घाम येत असतो. थोडी देखील हे लोक उष्णता सहन करू शकत नाही. यांच्या एक विशिष्ट प्रकारची हातापायांना थरकाप निर्माण होत असते. अशा वेळी होमिओपॅथिक हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. होमिओपॅथीमध्ये व्यक्तीच्या लक्षणानुसार आणि त्याच्या प्रकृतीनुसार औषधी दिली जातात, जेणेकरून ती आजाराच्या मुळावर जाऊन काम करतात आणि शरीराला संतुलित करत असतात. विशेष म्हणजे होमिओपॅथी औषधी ही नैसर्गिक आणि सुरक्षित असतात, जी केवळ लक्षणं कमी करत नाही, तर आजाराच्या मूळ कारणांवर देखील मात करतात. धन्यवाद.